जेव्हा स्वराज्य संपणार असं सगळ्यांना वाटत होतं, तेव्हा एक राणी उभी राहिली, जिने औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटालाही गुडघ्यावर आणलं. ती फक्त राणी नव्हती, ती होती स्वराज्याची भद्रकाली. आणि त्याच राणीबद्दल आज आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण स्वराज्याची भद्रकाली म्हणजेच महाराणी ताराराणी यांच्यावर आधारित असलेलं डॉक्टर सुवर्णा निंबाळकर लिखित भद्रकाली ताराराणी या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर सुरू करूया. मग इतिहासात तसं पाहायला गेलं तर अनेक राजा राणी होऊन गेल्या, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात जी संकटांच्या काळात उभी राहून इतिहास घडवतात. मराठा साम्राज्य वाचवणाऱ्या धैर्य आणि जिद्दीची मूर्ती असलेल्या भद्रकाली ताराराणी यांची या सारांशरूपी अभिभाषणामध्ये हे पुस्तक आपण 6 भागांमध्ये पाहणार आहोत. या पुस्तकातील पहिला भाग पार्श्वभूमी आणि बालपण. महाराणी ताराराणी या मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांच्या घरात शौर्य, युद्धकला आणि स्वराज्यनिष्ठा यांचे संस्कार होते. लहानपणापासूनच त्यांनी तलवारबाजी, घोडेस्वारी आणि रणनीती शिकली. त्यामुळे त्या फक्त राजघराण्यातील मुलगी नव्हत्या, तर त्या एक योद्ध्या होत्या. त्या पुस्तकातील दुसरा भाग विवाह आणि स्वराज्यात प्रवेश. ताराराणी यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी झाला. हा विवाह फक्त 2 व्यक्तींचा नव्हता, तर 2 शक्तिशाली मराठा घराण्यांचा आणि स्वराज्याच्या भविष्याचा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्या काळात परिस्थिती अत्यंत गंभीर होती, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांचा दबाव प्रचंड वाढला होता. औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरून मराठा साम्राज्य पूर्णपणे नष्ट करण्याच्या मोहिमेसाठी आला होता. अशा वेळी राजाराम महाराजांनी जिंजी येथे जाऊन लढा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांनी नवीन रणनीती आखल्या आणि या सर्व संघर्षात ताराराणी त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिल्या. त्या फक्त राणी नव्हत्या, तर त्या परिस्थिती समजून घेणाऱ्या, निर्णयास साथ देणाऱ्या आणि आतून स्वराज्याच्या लढ्याला बळ देणाऱ्या होत्या. राजाराम महाराज जिंजीत असताना त्या काळात ताराराणी यांनी राज्यकारभार, संवाद आणि सरदारांची समन्वय यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात त्यांच्या व्यक्तिमत्वात एक मोठा बदल घडत होता. एक राणी हळूहळू एक सक्षम नेता बनत होती आणि हाच तो टप्पा होता जिथे ताराराणी स्वराज्याच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान मिळवण्यासाठी तयार होत होत्या. यातील तिसरा भाग संकटाचा काळ. इसवी सन 1700 स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात कठीण काळांपैकी एक काळ. छत्रपती राजाराम महाराज यांचं निधन झालं आणि जणू स्वराज्याचा आधारच हरपला. आधीच मोगलांचा प्रचंड दबाव होता, त्यात आता नेतृत्वच हरवलं होतं. किल्ले धोक्यात होते, सरदारांमध्ये अनिश्चितता होती आणि जनतेमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सगळ्यांना वाटू लागलं होतं आता स्वराज्य टिकणार नाही, कारण समोर होता मोगल सम्राट औरंगजेब, त्याचे असंख्य सैन्य, अमर्याद संपत्ती आणि एकच ध्येय, ते म्हणजे मराठा साम्राज्याचा पूर्ण विनाश. पण इतिहासात काही क्षण असे असतात जिथे एक निर्णय सगळं बदलून टाकतो आणि याच क्षणी ताराराणी पुढे आल्या. त्यावेळेस त्यांचा मुलगा दुसरे शिवाजी अजून लहान होते, पण तरीही ताराराणींनी त्यांना छत्रपती म्हणून घोषित केले आणि स्वतः राज्याची सूत्रे हातात घेतली. हा निर्णय सोपा नव्हता, कारण त्या काळात स्त्रीने राज्यकारभार हाती घेणं ही मोठी आणि धाडसी गोष्ट होती. पण ताराराणींनी परिस्थितीला घाबरून मागे हटण्याऐवजी स्वतः पुढे येऊन नेतृत्व स्वीकारण्याचं ठरवलं. त्यांनी सर्व सरदारांना एकत्र केलं, लष्कर पुन्हा उभा केलं आणि स्वराज्याच्या लढ्याला एक नवी दिशा दिली. ही फक्त सत्ता मिळवण्याची गोष्ट नव्हती, तर स्वराज्य वाचवण्याची शपथ होती. आणि याच क्षणापासून ताराराणी एक साधी राणी न राहता स्वराज्याची खरी संरक्षिका बनल्या. यातील चौथा भाग औरंगजेबाविरुद्धचा लढा. इसवी सन 1700 नंतर स्वराज्य आणि मोगल साम्राज्य यांच्यातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला होता. मोगल सम्राट औरंगजेब स्वतः दक्षिणेत तळ ठोकून बसला होता. त्याच्याकडे प्रचंड सैन्य, शस्त्रसामग्री आणि संपत्ती होती. त्याचा एकच उद्देश होता, तो म्हणजे मराठा साम्राज्य पूर्णपणे नष्ट करणे. पण ताराराणींनी परिस्थिती पूर्ण समजून घेतली. त्यांना माहिती होतं की थेट समोरासमोरच्या युद्धात मोगलांच्या प्रचंड सैन्याला हरवणं कठीण आहे
म्हणून त्यांनी मराठ्यांची पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी रणनीती वापरली, ती म्हणजे गनिमी-कावा. ही फक्त युद्ध पद्धती नव्हती, तर बुद्धिमत्ता, वेग आणि अचूक नियोजन यांचा संगम होता. ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अचानक आणि वेगवान हल्ले केले, मुघलांच्या तळांवर छापे टाकले, अन्न आणि शस्त्रांचा पुरवठा तोडला, लहान पण निर्णायक लढायांमध्ये विजय मिळवला. यामुळे मोगल सैन्य सतत अस्वस्थ आणि थकलेलं राहिलं. त्यांना कधी कुठून हल्ला होईल याचा अंदाजच येत नव्हता. ताराराणींनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आसपासच्या प्रदेशात लढ्याचं जाळं उभारलं होतं. वेगवेगळ्या सरदारांना जबाबदाऱ्या देऊन लढा सतत चालू ठेवला. त्या स्वतःही लढाईच्या हालचालींवर लक्ष ठेवत, आदेश देत आणि सैनिकांचा आत्मविश्वास वाढवत होत्या. औरंगजेबाला वाटलं होतं एक स्त्री काय करू शकते, पण हळूहळू त्याला समजायला लागलं होतं की समोरची ही स्त्री सामान्य नाही. ताराराणींच्या रणनीतींमुळे त्याचं प्रचंड सैन्य असूनही त्याला निर्णायक विजय मिळवता येत नव्हता. काळ जसा पुढे गेला तसं मोगल सैन्य थकत गेलं आणि मराठ्यांचा आत्मविश्वास मात्र वाढत गेला. हा लढा फक्त तलवारींचा नव्हता, तर हा लढा बुद्धी, संयम आणि जिद्दीचा होता. आणि या लढ्यात ताराराणींनी हे सिद्ध केलं की नेतृत्व हे लिंगावर अवलंबून नसतं आणि योग्य रणनीती वापरून मोठ्या शत्रूलाही हरवता येतं. या संघर्षामुळे ताराराणींना भद्रकाली म्हणून ओळख मिळाली. या पुस्तकातील 5वा भाग, राज्यकारभार आणि नेतृत्व. ताराराणींचं व्यक्तिमत्व फक्त रणांगणापुरतंच मर्यादित नव्हतं. त्या जितक्या पराक्रमी योद्ध्या होत्या, तितक्याच कुशल प्रशासकही होत्या. राजाराम महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य केवळ युद्धाच्या संकटात नव्हतं, तर प्रशासन, व्यवस्था आणि एकजूट या सर्व बाबींमध्येही स्वराज्य ढासळण्याची भीती होती. अशावेळी ताराराणींनी अत्यंत सचोटीने राज्यकारभार हाती घेतला. राज्यकारभाराची घडी बसवण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाची कामे केली. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे सरदारांना एकत्र ठेवणं. त्या काळात अनेक मराठा सरदार वेगवेगळ्या भागात लढत होते. त्यांच्यामध्ये मतभेद, स्वार्थ आणि सत्ता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होती. पण ताराराणींनी आपल्या नेतृत्वाने सर्वांना एका ध्येयाखाली एकत्र ठेवलं, ते म्हणजे स्वराज्याचं रक्षण. त्यांनी सरदारांशी सतत संवाद ठेवला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि योग्य निर्णय घेऊन त्यांचा विश्वास जिंकला. दुसरं महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे लोकांचा विश्वास जपणं. युद्धामुळे सामान्य जनतेवर मोठा परिणाम होत होता. अन्नटंचाई, असुरक्षितता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ताराराणींनी जनतेची काळजी घेतली, त्यांचं संरक्षण केलं आणि स्वराज्याविषयीचा विश्वास टिकवून ठेवला. यातील तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे व्यवस्था मजबूत ठेवणं. त्या सतत राज्याच्या कामकाजावर लक्ष ठेवत होत्या. कर व्यवस्था, किल्ल्यांचं संरक्षण, सैन्याची व्यवस्था या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी शिस्त आणि नियंत्रण ठेवलं. त्या निर्णय घेताना भावनेपेक्षा परिस्थितीचा विचार करत असत आणि म्हणूनच त्यांचे निर्णय प्रभावी ठरत होते. ताराराणींचं नेतृत्व हे फक्त आदेश देण्यापुरतं नव्हतं, तर ते प्रेरणा देणारं, विश्वास निर्माण करणारं आणि दिशा दाखवणारं होतं. याच नेतृत्वामुळे संकटाच्या काळातही स्वराज्य ठामपणे उभं राहिलं. त्या पुस्तकातील 6वा भाग, संघर्ष आणि ओळख. राजाराम महाराजांच्या निधनानंतर अनेकांनी ताराराणींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं, तर काहींना एक स्त्री नेतृत्व करेल यावर विश्वासच बसत नव्हता. पण ताराराणींनी मात्र हार मानली नाही. पण त्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं. त्यांनी रणांगणात विजय मिळवला, राज्यकारभार सुरळीत चालू ठेवला आणि सरदारांना पुन्हा एकत्र केलं. हळूहळू विरोधकही त्यांच्या बाजूने उभे राहू लागले. ताराराणी यांनी सिद्ध केलं की स्त्री फक्त घरापुरती मर्यादित नसते, तर ती संकटाच्या काळात संपूर्ण राज्य सांभाळू शकते आणि शत्रूशी 2 हातही करू शकते. ताराराणी यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण संतुलन होतं. सामान्य काळात त्या शांत, संयमी आणि विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या होत्या, पण संकट आलं की त्या उग्र, निर्धारपूर्ण आणि निर्भय बनत होत्या. आणि याच गोष्टींमुळे लोकांनी त्यांना भद्रकाली असं संबोधायला सुरुवात केली. एक अशी शक्ती जी रक्षणही करते आणि विनाशही करू शकते. ताराराणींची ओळख फक्त एक राणी म्हणून राहिली नाही, तर त्या स्वराज्याची रक्षक बनल्या. हा संघर्षच त्यांची खरी ओळख बनला आणि म्हणूनच आजही त्यांचं नाव घेतलं की धैर्य, जिद्द आणि स्वाभिमान यांची आठवण येते. याबरोबरच
डॉक्टर सुवर्णा निंबाळकर लिखित भद्रकाली तारा राणी या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही ती खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.